मतदार बंधू भगिनींना मला ते एक प्रोत्साहन दिले आणि 2700 आम्ही लीड दिलेले आहेत आणि विन झालेले आहेत. सगळ्यांना मी आभार सांगतो, धन्यवाद सांगतो. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोघं पंचायत समिती उमेदवार आणि मी सगळ्यांनी विजय झालेले आहेत. धन्यवाद. काय काम करणार निवडून आलं तर? आम्ही आता 5 सूत्र सांगितलं होतं, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, हे घेऊन आम्ही आता कामं करणार. आणि आमदार साहेबांना पण 9 पैकी 8 जागा मिळाल्या आहेत आणि सत्त आमचंच राहणार. त्यामुळे आम्ही भरपूर कामं करणार आहे. लोकांना काय विश्वास दिले ना, आम्ही विकासाचे संकल्प घेऊन काम सुरू केलेलं होतं, त्याप्रमाणे आम्ही पण आता सुरू करणार. कामं पण करायला आम्हाला भरपूर मताधिक्य पण मिळाले आहे. त्यामुळं विकास कामं करायला आम्ही मागं पडणार नाही. तिघं पण आम्ही विकासाला कामासाठी आम्ही मागं लागणार आहे. धन्यवाद. त्यांना नमस्कार. आज गिरगाव पंचायत समिती गणातून मला भरघोस मतानं निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींना, आता भाजपचे नेते कार्यकर्ते, आता सगळे आपले वडीलधारी मंडळींना मी अभिनंदन आणि धन्यवाद अर्पित करतो. हे विजय सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि सगळं भाजपचं आणि आमदार तडवळकर साहेबांचे काम आणि त्यांचे सगळं विजन हे सगळं बघून भाजपला तालुक्यात भरघोस सपोर्ट मतदार बंधूंनी केलेले आहे. म्हणून भविष्यात जर तालुक्या हा विकासाच्या वाटचालीमध्ये अजून पुढं जाऊ शकत आहे. त्यासाठी सगळे आपले सुज्ञ मतदार असून आपले भाजपचं सगळे उमेदवार 9मध्ये 8 जिल्हा परिषद निवडणूक आणण्यासाठी प्रयत्न झालेले आहे. त्यासाठी आपण विकासाचा संधी घेऊ, विकासाचा आपण मुद्दा ठेवून आपण काम करू इच्छितो. त्यासाठी सगळ्यांना सगळं मतदार बंधू भगिनींना आम्हाला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल त्यांच्या कामापुरते कुठलंही काम असू दे, आम्ही रात्रंदिवस काम करू म्हणून मी मनपूर्वक सांगतो. Press the bell icon on the video and never miss another update.